ओम शांती. आज आहे 20/11/2025 ची साकार मुरली. आजचं महावाक्य आहे, गोड मुलांनो, बाबा आले आहेत तुम्हा मुलांना शांती आणि सुखाचा वारसा देण्यासाठी. तुमचा स्वधर्मच शांती आहे, त्यामुळे तुम्ही शांतीसाठी भटकत नाही. प्रश्न आहे, आता तुम्ही मुले 21 जन्मासाठी अखूट खजिन्यांमध्ये तोलण्यायोग्य बनता ते कसे? उत्तर आहे, कारण बाबा जेव्हा नवी सृष्टी रचतात तेव्हा तुम्ही मुले त्यांची मदतगार बनता. आपले सर्व काही त्यांच्या कार्यामध्ये सफल करता. म्हणून बाबा त्याचा मोबदल्यात 21 जन्मासाठी तुम्हाला अखूट खजिन्यामध्ये असे तोलतात की कधी धन सुद्धा कमी होत नाही, दुःख येत नाही, अकाले मृत्यू सुद्धा होत नाही. गीत आहे, मुझको सहारा देने वाले. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांना ओमचा अर्थ तर सांगितला आहे. काही जण फक्त ओम म्हणतात, परंतु म्हटले पाहिजे ओम शांती. फक्त ओमचा अर्थ होतो अहम आत्मा. ओम शांतीचा अर्थ आहे, मी आत्मा शांत स्वरूप आहे. मी आत्मा आहे, हे माझे शरीर आहे. आधी आहे आत्मा, नंतर आहे शरीर. आत्मा शांत स्वरूप आहे, तिचे निवासस्थान आहे शांतीधाम. बाकी जंगलामध्ये गेल्याने काही खरी शांती मिळत नाही. खरी शांती तेव्हाच मिळणार जेव्हा घरी जातो. दुसरे म्हणजे शांतीची अपेक्षा तिथे करतात जिथे अशांती असते. हे अशांतीचे दुःखधाम नष्ट होईल आणि मग शांती होईल. तुम्हा मुलांना शांतीचा वारसा मिळेल. तिथे ना घरामध्ये अशांती असणार, ना बाहेर राज्यामध्ये अशांती असणार. त्याला म्हटले जाते शांतीचे राज्य. इथे आहे अशांतीचे राज्य, कारण रावण राज्य आहे. ते आहे ईश्वराद्वारे स्थापन केलेले राज्य. मध्वापरनंतर आसुरी राज्य असते. असुरांना कधी शांती मिळत नाही. घरी, दुकानामध्ये, जिथे तिथे अशांतीच अशांती असेल. 5 विकाररूपी रावण अशांती पसरवतात. रावण ही काय चीज आहे हे कोणीही जाणत नाही. बाबा म्हणतात, आत्मा आणि परमात्म्याला अनुभव करायचे असते. बघण्यासाठी मग दिव्य दृष्टी मिळते. दिव्य दृष्टीने बाकी सर्व वस्तू मोठ्या दिसून येतात. राजधानी मोठी दिसून येईल. आत्मा तर आहेच बिंदू. बिंदूला पाहून तुम्हाला काहीच समजणार नाही. आत्मा तर अतिसूक्ष्म आहे. पुष्कळ डॉक्टर्स इत्यादींनी आत्म्याला शोधून काढण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोणीही शोधू शकले नाही. ते लोक तर सोन्या हिऱ्यांमध्ये तुला करतात. तुम्ही जन्मजन्मांतर पदमपती बनता. तुमचा बाह्य शो जरा देखील नाहीये. साधारण रीतीने या रथामध्ये बसून शिकवतात. त्यांचे नाव आहे भागीरथ. बाबा म्हणतात, तुम्ही मृत्यूला घाबरणार नाही. इथे किती घाबरतात, रडतात, तिथे किती आनंद होतो. जाऊन प्रिन्स बनणार. जादूगर, सौदागर, रत्नागर हे शिव परमात्म्यांना म्हटले जाते. तुम्हाला देखील साक्षात्कार घडवतात. असे प्रिन्स बनणार. आजकाल बाबांनी साक्षात्काराचा पार्ट बंद केला आहे. नुकसान होते. आता बाबा ज्ञानाद्वारे तुमची सद्गती करतात. तुम्ही अगोदर जाल सुखधाम मध्ये. आता तर आहे दुःखधाम. तुम्ही जाणता आत्माच ज्ञान धारण करते. म्हणून बाबा म्हणतात, स्वतःला आत्मा समजा. आत्म्यामध्येच चांगले अथवा वाईट संस्कार असतात. शरीरामध्ये असते तर शरीरासोबत संस्कार देखील भस्म होतील. तुम्ही म्हणता, शिवबाबा, आम्ही आत्मे शिकत आहोत या शरीराद्वारे. बाबा म्हणतात,
तुम्ही माझ्यापेक्षाही लकी आहात. तुम्हाला शिकवून विश्वाचा मालक बनवतो. मी थोडाच बनतो. तुम्ही ब्रह्मांडाचे देखील मालिक बनता. बाकी माझ्याकडे जास्त दिव्य दृष्टीची चावी आहे. मी ज्ञानाचा सागर आहे. तुम्हाला देखील मास्टर ज्ञान सागर बनवतो. तुम्ही या साऱ्या चक्राला जाणून चक्रवर्ती महाराजा महाराणी बनता. मी थोडेच बनतो. जेव्हा वृद्ध होतात तेव्हा मग तुम्हाला विल करून आपण वानप्रस्थ मध्ये निघून जातात. पूर्वी असे घडत होते. आजकाल तर मुलांमध्ये आसक्ती निर्माण होते. पारलौकिक बाबा म्हणतात, मी यांच्यामध्ये प्रवेश करून तुम्हा मुलांना काट्यापासून फूल विश्वाचा मालक बनवून अर्ध्या कल्पासाठी कायमचे सुखी बनवून मी वानप्रस्थ मध्ये जाऊन बसतो. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, या डोळ्यांनी शरीरासहित जे काही दिसते ते सर्व भस्म होणार आहे, म्हणून आपले सर्व काही सफल करायचे आहे. दुसरी पॉइंट आहे, बाबांकडून पूर्ण वारसा घेण्यासाठी चांगला अभ्यास करायचा आहे. सदैव आपल्या नशिबाला स्मृतीमध्ये ठेवून ब्रह्मांडाचा अथवा विश्वाचा मालक बनायचे आहे. आजचं वरदान आहे, वाह ड्रामा वाहच्या स्मृतीद्वारे अनेकांची सेवा करणारे सदा खुशनुमा भव. वाह ड्रामा वाहच्या स्मृतीद्वारे अनेकांची सेवा करणारे सदा खुशनुमा भव. स्पष्टीकरण आहे, या ड्राम्यातील कोणतेही दृश्य बघत असताना वाह ड्रामा वाहची स्मृती राहिली तर तुम्ही कधीही घाबरणार नाही. कारण ड्रामाचे ज्ञान मिळाले आहे की वर्तमान समय कल्याणकारी युग आहे. यामध्ये जे काही दृश्य समोर येते त्यामध्ये कल्याण सामावलेले आहे. भले आता यावेळी जरी कल्याण दिसत नसलेही, परंतु भविष्यामध्ये दडलेले कल्याण प्रत्यक्ष होईल. तेव्हा वाह ड्रामा वाह या स्मृतीने सदा खुशनुमा राहाल, म्हणजे प्रफुल्लित राहाल. पुरुषार्थामध्ये कधीही उदासीनता येणार नाही. तुमच्याद्वारे आपोआपच अनेकांची सेवा होत राहील. आजचं बोधवाक्य आहे, शांतीची शक्तीच मनसा सेवेचे सहज सोपे साधन आहे. जिथे शांतीची शक्ती असते तिथे संतुष्टता असते. शांतीची शक्तीच मनसा सेवेचे सहज सोपे साधन आहे. जिथे शांतीची शक्ती असते तिथे संतुष्टता असते. आजचा अव्यक्त इशारा आहे, अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. अशरीरी आणि विदेही स्थितीचा अभ्यास वाढवा. स्पष्टीकरण आहे, जितके अव्यक्त लाईट रूपामध्ये स्थित व्हाल तितके शरीरापासून वेगळे राहण्याचा अभ्यास असल्या कारणाने 2-4 मिनिटे जरी अशरीरी बनलात तरी जणू काही 4 तासांची विश्रांती घेतली असे समजाल. अशी वेळ येईल की झोपेऐवजी 4-5 मिनिटे अशरीरी बनाल आणि शरीराला विश्रांती मिळेल. लाईट म्हणजे हलक्या स्वरूपाच्या स्मृतीला मजबूत केल्याने हिशोब चुकता करण्यामध्ये देखील लाईट रूप व्हाल, म्हणजे हलकेपणा अनुभव कराल. अच्छा, ओम शांती.